नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवार यांचे निकटवर्ती आणि पुणे महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. जमिनीच्या वादातून बावधन सूस परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी चांदेरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाबूराव चांदेरे यांनी आपल्याला धमकावले याबाबत पोलिसांना सांगून देखील ते कारवाई करत नसल्याचा आरोप करत एका शेतकऱ्यासोबत 2 वयोवृद्ध महिलांनी बावधन पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केल्यानंतर चांदेरे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कर्वेनगर संघटित सोसायटी मंच कर्वेनगर ते सिंहगड सनसिटी रोड या नियोजित उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास जात आहे. परंतु कर्वेनगर हद्दीमधील शिवणे ते खराडी हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसून 100 फुटी हा रस्ता राजाराम पुलापर्यंतील रोडला त्वरित जोडणे आवश्यक असल्याने सदर काम लवकरच पूर्ण न झाल्यास कर्वेनगर हद्दीतील नागरिक कर्वेनगर ते सिंहगड सनसिटी रोड हा नियोजित उड्डाण पूल वाहतुकीस खुला होऊ न देण्याची भूमिका घेतली जाणार आहे. तर याबाबत प्रशासनाला इशारा देण्यासाठी आज कर्वेनगर संघटित सोसायटी मंच या प्रभागातील तब्बल 40 सोसायटीच्या नागरिकांकडून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये कर्वेनगर भागातील सर्व पक्षाचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित होते. दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसारखी भीषण समस्या भेडसावत असून त्याला पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची एअर टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत या सुविधेची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात येईल असे केंद्रीय नागरी हवाई मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी दिली. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी पूर्णतः प्रदूषित झाली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमधून वाहणाऱ्या इंद्रायणीचं पात्र नजर जाईल तिथपर्यंत फेसाळले. इंद्रायणीची ही अवस्था अतिशय विदारक तर आहेच. इंद्रायणीचे हे पाणी तीर्थ म्हणून सेवन करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होईल असे प्रश्न उपस्थित करत आता तरी राज्य सरकार इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे लक्ष देईल का असा संतप्त सवाल आळंदीकरांनी उपस्थित केलाय. गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने शहरातील 23 ठिकाणाचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, मोशी, भूमकर वस्ती या 13 परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल तयार केला आहे. दूषित पाण्याद्वारे GBHची लागण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे मेट्रोला बजेटमध्ये 837 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे पुणे मेट्रोतील टप्पा 2 मधील कामे वेगाने होणार आहेत. टप्पा 2 मधील 2 नवीन मार्गिका आणि टप्पा 1 मधील 2 मार्गिकांच्या विस्ताराची कामे वेगाने होणार आहेत. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. महामेट्रोकडून टप्पा 1 मधील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही कामे पूर्ण झाली आहेत. कात्रज देहू रोड बाह्यवळण मार्गावरील रावेत ते नरेपर्यंत 24 किलोमीटर असणाऱ्या 6 पदरी उन्नत प्रकल्पाचे काम केंद्र सरकारच्या मंजुरी अभावी रखडले आहे. भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसल्यामुळे हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान परिसरातील वाहतूक कोंडी आणखी वर्षभर कायम राहणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरातील संत कबीर उद्यानाच्या जवळ सकाळी 8च्या सुमारास बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याच्या हालचालीची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत. वन विभाग आणि पुण्याच्या रेस्क्यू संस्थेच्या वतीने बिबट्याला पकडण्याची शोध मोहीम राबविण्यात आली होती. अखेर रेस्क्यू टीमने बिबट्याला बेशुद्ध करून पुण्यातील बावधन परिसरात असलेले वन्यजीव उपचार केंद्रात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीतून वगळून राज्य सरकारने उरळे आणि फुरसुंगी या 2 गावांमध्ये नगर परिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांसाठी पुणे महापालिकेने नगर रचना योजना केली होती. ही योजना राबविण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेलाच नियुक्त करण्यात यावे अशी मागणी भाजपचे प्रदेश संयोजक नगरविकास प्रकोष्ठ उज्ज्वल केसकर यांनी केली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या आणखी एका मृत्यूमुळे मृतांची संख्या 5 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रानंतर आसाममध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या पहिल्या मृत्यूमुळे भीती वाढली आहे. महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे कालपर्यंत
4 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती। त्यानंतर GBSमुळे काल पुण्यात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आणि ही संख्या आता 5 वर गेली आहे। मात्र या मृत्यूनंतर आता राज्य सरकारवरही अलर्ट मोड करण्यात आला आहे। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।